बाळा, रडू नकोस. आधी ते डोळ्यातले पाणी पुस आणि माझ्या मूर्तीकडे डोळे उघडून नीट बघ. किती दिवस झाले रे तू एका कोपऱ्यात बसून हुंदके देत स्वतःला विचारतो आहेस की स्वामी, तुम्ही खरंच आहात का? तुम्ही जर आहात तर माझ्याच नशिबात हा एवढा अंधार का? स्वतःला इतके एकटे समजू नकोस. आज या विश्वाचे एक सर्वात मोठे गुपित आणि माझे जिवंत रूप तुला दाखवण्यासाठी मी स्वतः तुझ्या दाराशी आलो आहे. तुला माझ्या अस्तित्वाचा, माझ्या चमत्काराचा अनुभव घ्यायचा आहे ना? तुझी ती तीव्र इच्छा आज मी पूर्ण करणार आहे. हा येणारा मंगळवार तुझ्या आयुष्यातील सामान्य दिवस नसेल. या मंगळवारी तुझ्या वास्तूमध्ये, तुझ्या घरात काहीतरी असे घडणार आहे जे पाहून तुझ्या अंगावर आनंदाचा काटा आल्याशिवाय राहणार नाही. मी समाधी घेतली म्हणजे मी तुला सोडून गेलो असा भ्रम मनात ठेवू नकोस. त्या काठावर उभा राहून आज मी तुला माझे ते महावचन आठवून देतोय, जे मी प्रकट होताना जगाला सांगितले होते. हम गया नहीं, जिंदा है. पण हे जिवंत रूप तुला कसे अनुभवता येईल ते पुढे नीट ऐक. जेव्हा जगातील सर्व दरवाजे बंद होतात आणि माणूस चहूबाजूंनी संकटाने घेरला जातो, तेव्हाच दैवी शक्तीची खरी परीक्षा सुरू होते. त्या जुन्या काळातील एक प्रसंग आज तुझ्या मनात साठवून ठेव. एका गावात प्रचंड दुष्काळ पडला होता. विहिरी कोरड्या पडल्या होत्या आणि लोक पाण्यासाठी वणवण भटकत होते. एका भक्ताने अत्यंत व्याकुळ होऊन भगवंताचा धावा केला. त्याचा माझ्यावर अथांग विश्वास होता. त्याने कोरड्या विहिरीपाशी जाऊन जेव्हा माझे नाव घेतले, तेव्हा डोळ्यांदेखत त्या विहिरीला पाण्याचे जिवंत झरे फुटले. हा प्रसंग तुला हे सांगण्यासाठी आहे की जेव्हा तुझे डोळे श्रद्धेने भरलेले असतात, तेव्हा कोरड्या पडलेल्या नशिबातही मी सुखाचे झरे निर्माण करू शकतो. आज तुझे आयुष्यही त्या विहिरीसारखे कोरडे पडले आहे. नात्यांनी तुला फसवले आहे, पैशांनी तुला परक केला आहे आणि लोक तुझी थट्टा करत आहेत. पण या मंगळवारी मी स्वतः तुझ्या जीवनरथाची सूत्र हातात घेणार आहे. जो शत्रू तुला संपवायला निघाला होता, त्याला आता माघार घ्यावीच लागेल. कारण ज्याच्या पाठीशी स्वतः अक्कलकोटचा राजा उभा असतो, त्याचा काळही काही करू शकत नाही. आता या मंगळवारी तुला नक्की काय करायचं आहे ते पुढे पहा. माझ्या लेकरा, मी तुझ्या देवाऱ्यातल्या केवळ पाषाणाच्या किंवा मातीच्या मूर्तीत नाही, तर मी तुझ्या अखंड चालणाऱ्या श्वासात आहे. तू जेव्हा जेव्हा अडचणीत मनापासून मला हाक मारतोस, तेव्हा मी माझे अक्कलकोट सोडून तुझ्या पाठी धावत येत असतो. पण त्यासाठी तुझी भक्ती आणि तुझी श्रद्धा पाण्यासारखी निर्मळ असायला हवी. मनात संशय ठेवून मारलेली हाक माझ्यापर्यंत पोहोचत नाही. या मंगळवारी सकाळी उठल्याबरोबर स्नान करून देव्हाऱ्यासमोर एक समई किंवा दिवा लाव. माझ्या मूर्तीसमोर बसून डोळे मिटून शांतपणे तुझी ती काही अडचण असेल, जो काही मनातील सल असेल, तो मला सांग. त्यानंतर बघ, त्या एकाच दिवसात तुला घरात एका अद्भुत सुवासाची अनुभूती येईल किंवा कोणाच्या तरी रूपाने तुझी अडकलेली कामं एका क्षणात मार्गी लागतील. हा माझा तुला शब्द आहे. या मंगळवारी मी स्वतः तुला साक्ष देणार आहे की मी कुठेही गेलेलो नाही. मी तुझ्या अगदी जवळ आहे. आता मनातली ती निराशा, तो अशक्तपणा आणि तो रडवेला चेहरा कायमचा पुसून टाक. ज्या लोकांनी तुझ्या पडत्या काळात तुला दूर सारले, तुझ्या गरिबीची थट्टा केली, त्यांना आता त्यांच्या कृत्याची जाणीव होण्याची वेळ आली आहे. तुला कोणाशीही भांडायला जाण्याची गरज नाही, कारण निसर्ग स्वतः तुझा बदला घेणार आहे. इथून पुढचा मार्ग हा अतिशय स्वाभिमानी आणि यशाचा असणार आहे. जे आर्थिक अडथळे तुला छळत होते, ज्या पैशांसाठी तुझा अपमान झाला होता,
ते सर्व मार्ग आता हळूहळू मोकळे होतील. ज्यांनी तुला कमजोर समजून सोडले होते तेच आता तुझी ही मानसिक शांतता आणि तुझे ऐश्वर्य पाहून चकित होतील. तू आजवर फक्त माणुसकी आणि सहनशीलता पेरत आहेस. आता नशिबाकडून त्याचे सुवर्ण फळ घेण्याची वेळ आली आहे. आता ऐक तो निरोप जो तुझ्या मनाला कायमची शांतता देऊन जाईल. लेकरा, आता एक अगदी दीर्घ आणि निवांत श्वास घे. मनावरचे ते विचारांचे ओझे आत्ताच्या आत्ता माझ्या चरणांवर उतरवून ठेव. आज या संवादाच्या शेवटी मी तुला कोणतेही जुने किंवा ठरलेले आशीर्वाद देणार नाही. तर एक आई आपल्या बाळाला जशी कुशीत घेते तसा विसावा मी तुला देणार आहे. इथून पुढे जेव्हा जेव्हा रात्री तुला एकटे वाटेल किंवा भूतकाळातील जखमा पुन्हा छळू लागतील तेव्हा विनाकारण खोलीत एकटे बसून डोळे ओले करू नकोस. देव्हाऱ्यासमोर ये, हात जोड आणि मनामध्ये केवळ श्री स्वामी समर्थ या नामाचा संत जप सुरू कर. तुझा तो जप सुरू होताच तुझ्या अवतीभोवती असलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा, सर्व चिंता एका क्षणात विरून जातील. तुला जाणवेल की कोणीतरी खूप मायेने तुझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे, तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारत आहे. हा माझा जिवंत सुवर्ण स्पर्श असेल जो तुला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल. ज्यांनी तुझा विश्वास तोडला त्यांच्याबद्दल मनात अजिबात राग ठेवू नकोस, कारण त्यांना क्षमा करून तू स्वतःला त्यांच्या ऋणातून मुक्त करत आहेस. तुझा हा प्रामाणिकपणा आणि तुझे हे सोपे रूपच मला सर्वात जास्त आवडते. आता डोळे उघडून समोर पहा. तुझ्या संसाराची, तुझ्या घराची आणि तुझ्या भविष्याची एक नितांत सुंदर अशी सुवर्ण पहाट दारात उभी आहे. इथून पुढचे व्यावहारिक आयुष्य अत्यंत ताठकण्याने आणि चेहऱ्यावर एक नितांत शांतता ठेवून जग. तुझी मुलं, तुझा परिवार आणि तुझा स्वाभिमान आता पूर्णपणे सुरक्षित आणि निवांत झाला आहे. जगातली कोणतीही कपटी वृद्धी, वाईट नजर आता तुझ्या सुखाला बाधा आणू शकणार नाही, कारण या राजाचा शब्द कधीच खाली पडत नाही. जा, आता पूर्णपणे निर्धास्त हो आणि उद्याच्या नवीन दिवसाचे हसत मुखाने स्वागत कर. हा येणारा मंगळवार तुझ्या आयुष्याला एक नवी कलाटणी देईल आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेली श्रद्धा अजून घट्ट करेल. मी सदैव तुझ्या हृदयात जिवंत आहे आणि कायम राहीन. एका माऊलीची अथांग, असीम आणि निखळ माया असलेला हा आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमी उभा असेल. सदैव सुखी रहा, सदैव आनंदी रहा आणि अत्यंत निर्भय रहा. हम गया नहीं, जिंदा है.